मुलं जेव्हा मोठी होतात जेव्हा अगदी छोट्यापासूनच त्यांना ना मोठ्यांचं अनुकरण करण्याची सवय असते. ही बाजू जर प्रत्येक पॅरेंट्सला घरामध्ये कळली तर ते मुलांचं अपब्रिंगिंग खूप छान करू शकतात. नेहमी चालताना लक्षात ठेवा की आपल्या मागे कोणीतरी चालत आहे, आपल्या पावलावर पाऊल ठेवून, आपल्याकडे बघून. त्याचं एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला सांगते की घरामध्ये ह्यांना म्हणजे माझ्या मिस्टरांना मी आवाज द्यायची ओ. तर हा प्रवास अतुलचा पप्पा कसा झाला ना त्याचा पण आहे आणि ओचा पप्पा कसा झाला तो पण आहे. तर बल्ली नुकताच ना बोलायला शिकत होता आणि मी ओ ओ बोलायची ना. तर तो काय करायचा, त्याच्या पप्पांना ना ओ ओ म्हणूनच आवाज द्यायला सुरुवात केली त्यांनी. ओ या, घ्या, ओ घ्या, उचलून घ्या, असं. मग मी त्याला सांगितलं पप्पा बोलायचं, तो तुझा पप्पा आहे तर त्याला पप्पा बोलायचं. पण आमच्या पठ्ठ्याला ओ ओ आणि ओच. मग एक दिवशी मी काय केलं, म्हटलं हा आपण जे बोलतो ना तेच बोलतो पप्पाला, तर मग आपण काय करूया, आपणच पप्पा बोलायला सुरुवात करूया. म्हणून मी काय केलं माहिती आहे, ह्यांना ओ म्हणायच्याऐवजी पप्पा बोलायला सुरुवात केली. पप्पा ह्याला घ्या, पप्पा असं करा, पप्पा तसं करा. आपणच 1-1.5 दिवसातच बल्ली यांना पप्पा बोलायला